गडबडीमध्ये ना ही अशीच कामं होत असतात, त्याच्यामुळे गडबड न केलीच बरी. नमस्कार, मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा स्पेशल नाश्ता आहे संडे स्पेशल इडली वडा. हे वडा नाही आहे, फक्त इडली सांबार आहे. तर इथे असं माझा काहीसा पसारा दिसतोय तुम्हाला. इडलीसाठी किती पसारा का निघतो हे एका गृहिणीला चांगलं माहिती आहे. तर आणि त्यात आतून निघालेले आहेत बाहेर. माझे सासरे आहेत ते ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये. तर त्यांच्यासाठीच डबा घेऊन आणि त्यांनाच बघायला चाललेले आहेत चुलत सासरे. तर त्यासाठी तिथं सगळी माझी प्रिपरेशन चालू आहे. त्यांना डब्बा द्यायचा आहे. परत तुलाही टायमावर पाठवायचं आहे. कारण टायमावरतीच ट्रेन आहे. परत जर ही ट्रेन चुकली आज जसं की मेगा ब्लॉक असतो संडेचा, तर मग दिवसभर त्यांची रखडपट्टी होईल. त्यासाठीच ही एवढी गडबड चाललेली आहे. प्रत्येक गृहिणीचे असेच हात पळतात मला माहिती आहे. कारण गडबड असली ना की त्यांनाच आवरायचं असतं. त्यांना कधी बाहेर जायचं असलं की त्यांनाच आवरायचं असतं आणि नवऱ्याला जरी बाहेर पाठवायचं असेल तरी त्यांनाच आवरायचं असतं. मुलांना पाठवायचं तरी त्यांनाच आवरायचं असतं. सगळं एका गृहिणीपाशीच असतं. तर असं आता ही सगळी अशी गडबड सगळी झालेली आहे. सर्व इडल्या करून झालेल्या आहेत आणि मिस्टरांनाही मी पाठवलेलं आहे आणि तेही निघालेले आहेत. त्यांची पूर्ण तयारी करून दिलेली आहे आणि आता असा शांत असा बसून आता मी चहा पिते. मी जास्त सहसा घेत नाही चहा. म्हणजे मोस्टली कधी जर समजा मिस्टरांसाठी बनवला तरच मी घेते. कारण मग तो वेस्टेज जातो किंवा मग जास्तच बनतो. असं नियमित बनत नाही ना की एकच कप बनवावं. तिथे चहा पिऊन झालेला आहे आणि दिवाबत्ती माझी सकाळीच झालेली, पण मिस्टरांच्या गडबडीमुळे मी दाखवलं नव्हतं आणि त्याचा मस्त असा चहा नाश्ता रेडी आहे. आता मुलांसोबत आम्ही मस्तपैकी नाश्ता करतो आणि असं काहीसं आहे माझा संडे फंडे. स्पेशल असं काही नाही आहे कारण अतुल आता बाहेर गेलेले आहेत. आता बघू मुलांसोबत काय काय एन्जॉयमेंट करता येते ते. तर हे पार्सल आलेलं आहे Meeshoवरून. मी ऑर्डर केलेलं आहे. खूप दिवसापासून सुशला हे पाहिजे होतं आणि फायनली ऑर्डर केलेलं आहे. मी लिंक किंवा टॅग करेन हे प्रोडक्ट. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यात मी छान छान रेसिपी म्हणजे एक रेसिपी आहे ती मी करणार आहे. लवकरच शेअर करेन. आता तुर्तास हे फक्त ट्रे ऑर्डर केलेले आहेत. चला तर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू का अजून एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, माझे ब्लॉग बघत राहा.